आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाली चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकवेद. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाली चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाली चित्त शुद्ध करा. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या. जगपालानी ते साविता, चार जगपालानी ते साविता, ते साविता. चार जगपालानी ते साविता. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. कस्तुरी तिलकं ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमुक्तिकं करतले, वेणुकरे कंकणं. सर्वांगी हरिचन्दनं सुललितं, कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते, गोपालचूडामणि. शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं, लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं. जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दे वल्लभं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा. वसूनी माझी आरसना, हरिगुणा वर्णवे शरण शरण एकनाथ. एकनाथा शरण शरण एकनाथ. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. बाई माता ठेविला, बाई माता ठेविला. नका पाहू गुणदोष, नका पाहू गुणदोष. पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. नका पाहू गुणदोष, नका पाहू गुणदोष. शरण शरण एकनाथा, बाई माता ठेविला. नका पाहू गुणदोष, दास पायाचा. शरण एकनाथा, माता ठेविला. नका पाहू गुणदोष, पायाचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ऐके वचन कमळापती, ऐके वचन कमळापती. ऐके वचन कमलापती, ऐके वचन कमलापती. माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती. करदोडी करते गाडी, करदोडी करते गाडी. माझी रंगाची विनंती,
आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाली चित्त शुद्ध करा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्तवैराग्याचे शिरोमणी, देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्रीमान जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतायत. विठ्ठल 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 अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगातून उपदेश करतायत. तुकाराम महाराज उपदेश करतायत. पण उपदेश करायची काय गरज आहे? लोकांना तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये उपदेश केलाय, पण मग तुकाराम महाराज तुमच्या उपदेशाची आम्हाला गरजच नाही ना. तुम्ही उपदेश करतायत कशासाठी? नेमकं तुमच्या उपदेशाचा हेतू काय का आम्हाला कळत नाही का? जन्माला आल्याच्या नंतर काय करावं हे आम्हाला काय कळत नाही का? का मला आईबाप नाहीत म्हणून तुम्ही उपदेश करायला लागले? आम्हाला आईबाप आहेत ना उपदेश करण्याकरता, सांगतील त्या आमच्या हिताच्या गोष्टी, आम्हाला काय सांगायचं तर. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, हित नाही ठावी जननी जनका. तुझल्या बापालाही तुझं हित माहीत नाही आणि तुझल्या आईलाही तुझं हित माहीत नाही कशात म्हणून. काही माहीत नसतं महाराज. आई वडिलांना हित माहीत असतं तर त्यांना त्यांचं आतापर्यंत हित करून घेतलं असतं ना. तेच आषाढी वारीच्या टायमाला शेतामध्ये कामाला राहतात, आषाढी वारी तर कधी करत नाही, मग त्यांना तरी काय माहिती हित कशात असतं. हित फक्त संतांना माहिती असतं. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत आणि हिताहित जगाचे. दुसऱ्याला हित कळत नाही. हा बाप संत असन तर त्याला हित कळू शकतं, पण तो जर संत नसेल तर तो बाप जरी असला तरी त्याला हित कळत नाही. मग हित फक्त संतांना माहीत असतं. म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून उपदेश करतात. मग तुकाराम महाराज तुम्ही संत आहेत काय? आणि तुम्ही सांगतायत, तुम्ही जर सांगत असताल की मी संत आहे तर मग तुम्हाला काय अहंकार झाला? संत कधी तोंडानं म्हणून दाखवत असतात का आम्ही संत आहेत म्हणून? नाही म्हणून दाखवत. दंभ झाला तो, अहंकार झाला. मग तुम्ही उपदेश करताय कशासाठी? विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराज स्वतः तोंडाने जरी म्हणत नसतील की मी संत आहे, तरी पण तुकाराम महाराज संत आहेत की नाहीत बाबा? तुकाराम महाराज संत आहेत का नाही? आहेत ना. मग जगाने मान्य केलं का नाही त्यांना संत? का मान्य केलं जगाने संत? कारण त्यांच्यामध्ये संतत्वाचे लक्षण आहेत. संतत्वाचे काही लक्षण सांगितलेले त्या दिवशी महाराज होते कीर्तनाला. संतांचे अनेक प्रकारचे लक्षण सांगितलेले आहेत आणि लक्षण तुकोबाराच्या ठिकाणी दिसतात ना. कारण तुकाराम महाराजांनी उपदेश केलाय, पण उपदेश करण्याचा कोणी अधिकारी नाही. नाही संत चिन्ह उमटले अंगी उपदेशा लागी पात्र झाला. तो जर संत नसेल तर त्याला उपदेश करण्याचा अधिकारच नाही. मग तुकाराम महाराज तुम्ही संत आहेत का? तुकाराम महाराज तोंडाने कधी स्वतःला संत म्हणून घेत नव्हते, पण लक्षण मात्र तुकोबाराच्या ठिकाणी सगळे संतत्वाचे होते ना. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी. चरणी मस्तक ठेविले, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. रोज आरती म्हणतात आपण, म्हणतात का नाही? काय सांगितलंय आरतीमध्ये? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबारायला एका पारड्यामध्ये ठेवा आणि त्या ब्रह्माला एका पारड्यामध्ये ठेवा. तुकिता तुलनेसी, त्यांची जर तुलना केली पारड समाने, म्हणजे ब्रह्मच तुकोबाराय, मूर्तिमंत ब्रह्म हे तुकोबारायाच्या रूपाने अवतरलं होतं.
मग त्यांना संत म्हणण्यात काहीच आपला तोटा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, संतांचे अनेक दुसरे पण लक्षण तुकोबरायत होते ना, जे आजपर्यंत कुणी करून दाखवलं नाही ते ख्याती तुकोबरायानं करून दाखवले. काय? मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळा संत तुषविले, जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तुकोबरायाच्या आरती दोन्ही तुकाराम महाराजांच्या आरती, एक रामेश्वर शास्त्रीने रचिलेली आणि एक निळूबारायाने रचिलेली. सदेह आजपर्यंत कुणी गेलंय? कुणीच सदेह गेलेलं नाही आजपर्यंत. देह घेऊन कुणी तुम्ही पाहिले का बाबा? तुमचं पूर्ण आयुष्य गेलंय. एखादा तुमच्या सीनचा माणूस कुणी गेलाय काय स्वर्गाला देह घेऊन? या का सोडावंच लागलं त्याला? सोडावंच लागलं त्याला, सोडावाच लागतं. देवाला सोडावं लागतं, सगळ्याला मारावं लागतं, या ठिकाणी शरीर सोडावं लागतं. पण तुकाराम महाराज एक असे संत होते, अमर आहा खरी की पहा, मरण माझे म्हणून गेले मज गेले अमर. तुकाराम महाराज कसे होते हो? अमर झालेले होते खऱ्या अर्थाने तुकोबराय. सगळ्यांना देह सोडला, सगळ्याला मरावं लागलं, पण तुकाराम महाराज मेलेच नाही. कबीरदासजी म्हणतात, पीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी, यमका जब तड़ाका बे तो क्या जाने लड़का बे. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी, जमका जब तड़ाका बे तो क्या जाने लड़का बे. सगळ्याला मरावं लागते, शेवटी ब्रह्मा विष्णू आणि महेशाला सुद्धा मारावं लागतंय. विठ्ठल तुम्हाला वाटतं का देव मरतो म्हणून? कबीर महाराजांनी लिहून ठेवलं, देवाला सुद्धा आयुष्याची गणना आहे. देवाला सुद्धा काय? आयुष्याची गणना आहे. 14 इंद्र मेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. असे कितीतरी ब्रह्मदेव गेल्याच्या नंतर भगवान विष्णू जातात, आणि कितीतरी भगवान विष्णू गेल्याच्या नंतर सगळे म्हणतात महादेवाला आई वडील नाही, शेवट फक्त महादेवच उरतो. पण त्या बड्या बाबाला सुद्धा जावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल. मग त्या अनंतात विलीन होतात, त्यांचा फक्त दिव्य प्रकाश होतो शरीराचा, तो भाग वेगळा. ते काय व्हायचं, पण मरावं तर लागतं ना, सगळ्यांना मारावं लागतं. पण तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला देह घेऊन गेले, सृष्टीच्या विरोधात चालले तुकाराम महाराज या ठिकाणी, आणि देह घेऊन गेले. मग तुकाराम महाराजांच्या ठिकाणी संतत्व आहे, म्हणून तुकाराम महाराज उपदेश करू शकतात. म्हणून अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी उपदेश केला. विठ्ठल विठ्ठल उपदेश 2 प्रकारचा, एक साधारण उपदेश आहे आणि एक असाधारण उपदेश आहे. सगळ्यांना जो उपदेश केला जातो त्याला साधारण उपदेश म्हणायचं. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. जनी करणीचे करू नका, जनी करणीचे सगळ्या लोकांना केलेला आहे. पण असाधारण उपदेश, ब्रह्मचारी धर्म भोगावे अक्षर, जो एखाद्या विशेष व्यक्तीला किंवा विशेष माणसाला असं जर कुणाला जर केलेला असेल, विशेष एखादी गोष्ट करण्याकरता केला असेल,
त्याला असाधारण उपदेश म्हणतात. असे दोन प्रकार पडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असाधारण उपदेश केलाय. उपदेश काय केलाय अभंगाच्या प्रथमच्या? आता तरी पुढे हाती उपदेश, 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 आता तरी पुढे हाती उपदेश. नका करुणाचे आयुष्यात आयुष्यात नका करुणाचे आयुष्यात, नका करुणाचे आयुष्यात, सकळाच्या माया बांधल्या नव्हेत, सकळाच्या पाया बांधल्या नव्हेत, सकळाच्या पाया बांधल्या नव्हेत, सकळाच्या पाया बांधल्या नव्हेत, सकळाच्या उपदेश करतायत तुकाराम महाराज. आता तरी पुढे हाची उपदेश. आता हा ह्योच उपदेश करेल काय? आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा उपदेश केलाय. आता तरी आयुष्याचा नाश करू नका हाचे उपदेश. मी तुम्हाला उपदेश करतोय. तुकाराम महाराज म्हणतायत तुम्ही आयुष्याचा नाश करू नका. मग आता तरी म्हटलेत म्हणजे हा असाधारण उपदेश म्हणण्याचं कारणच आहे की ज्यांना लवकर परमार्थाचा रस्ता सुधारला नाही, लवकर जे परमार्थाच्या रस्त्यावर उतरले नाही, पर गवऱ्या म्हसनात गेल्या तरीही त्याला दिंडी कळली नाही, त्याला कधी वारी कळली नाही, त्याला कधी कीर्तनाला जाऊन बसण्याचं कळलं नाही, ज्याला कधी मंदिरात हरिपाठाला सुद्धा जा वाटलं नाही. आता त्याच्या मरणाच्या 100चे फक्त 20 ते 25 वर्ष बाकी. आता म्हातारा झाला, आता काहीच करता येणार. तुकाराम महाराजांना असल्याकडे बघून दया आली आणि दया आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी हा उपदेश केला. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा विठ्ठल विठ्ठल. माणसं आयुष्याचा नाश करतात ना, खरंच खूप आयुष्याचा नाश करतात. शहरात गेलं तर जवळपास 80% लोक आयुष्याचा नाशच करतायत करतायत ना, खरंच करतायत. बघा तुम्ही त्या मुंबईमध्ये आमचे गुरुबंधू ते गौरव महाराज, त्यांचे चुलते राहतात. ते गौरव महाराज सांगत होते मुंबईमधले लोक दिवसा झोपतात आणि रात्री त्यांचे व्यवहार चालते.
म्हणजे आपण काय प्रत्यक्षात गेलो नाही, पण त्यानं सांगितलं की 12च्या पुढे ते फिरायला जातात आणि पाठचे समजा 2 ते 3 आपले लोक उठतात आणि ते जेवण करतात त्यावेळेला आणि झोपतात जेवण करून, आणि दुपारच्या 12ला तिथून पुढे दुकानं उघडायला सुरू होतात. मुंबईची गोष्ट सांगतोय मी. मग त्यांना निशाचर म्हणावं का माणसं म्हणावं? कारण रात्री फक्त निशाचर जागत असतात. अशा प्रकारे जर जगत असत मग आयुष्याचा नाश नाही तर काय, नाशच आयुष्याचा. दिंडीमध्ये येत असं लोकांचे आंबे चोरीत असं येता येत, आयुष्याचा नाशच आहे. याला परमार्थ म्हणायचंच नाही, तो आयुष्याचा नाश करतोय. टाळ वाजता माणूस ऊस तोडायला पळतो दिंडीतून ऊस खाण्याकरता. बरं, त्याच्या घरी 5-7 एकर ऊस असतो, तिथं कधीच ऊस खात नाही, पण दिंडीच्या वाटाने खावा पण वाढतो. मग माणूस ऊस तोडायला पळतो, मग हा आयुष्याचा काय नाशचे. विठ्ठल पंढरपूरमध्ये आलाय, मग चंद्रभागेचं स्नान करावं. एवढी मोठी इथं संत कथा चालू आहे ती ऐकावं. बघा, हे आयुष्याचा नाशची. चालल्या त्या मावश्या उठून, पण मग स्वयंपाकाला चालले असले तर पुण्य आहे बरं का. जा स्वयंपाकाला जाणार असल्या तर जा. पण मग आता इथं आल्यावर पण माणसं फिरायला जातात. पंढरपूरमध्ये फिरण्याची जागा आहे पंढरपूर. पंढरपूरमध्ये कशा करता येत असतात आपण. पुरुषोत्तम मास चालू आहे. तुम्हाला काय वाटतं, पुरुषोत्तम मासामध्ये एकदा विठ्ठल म्हणलं की 1000 बार म्हटल्याचं पुण्य लागतं, तसं एकदा पाप केलं तर 1000 बार पाप केल्याचं पाप पण लागत ना. याचं कुणी दक्षता घेतच नाही, कुणीच दक्षता घेत नाही. आता तुमच्या दिंडीत माणसं किती आले? 200 जास्त आहे. पाक कीर्तनाला किती आहे? म्हणजे कीर्तनाला नाहीत ना, आयुष्याचा नाशाचे. विठ्ठल काय फायदा एवढ्या लांबून इथं यायचं. ते बिचाऱ्या महाराजांनी तुम्हाला कुठून आणलंय? गावाकडून आणलं. तुम्ही निघतच नाही, पण त्यांनी तुम्हाला बळच काढून आणलं. बाबा चला रे पुरुषोत्तम मासे, चला रे पुरुषोत्तम मासे. इथं एवढी मोठी कथा ठेवली, इथं हरिपाठ आहे, कीर्तने, सोडून लोक हिंडाला जातात. बरं, ते इथं काय वृंदावन सारखं हिंडाला पण काही नाही. सगळ्या बिल्डिंग आहे, वाळवंट गेला तो पण घाण झालेला आहे. मग काय इथं फिरायसारखं? तरी माणसं फिरायला जातात. दुकानं पाहिल्यावर त्यांना काय आनंद वाटतो काय माहिती, काय वाटतंय. काय बारीत लागून दर्शन घेणार नाही, 2 आता 8-8 घंटे लागतात. पण डबल दर्शनाला ते असं पण काही नाही. मग असं जर करीत असेल तर याला काय म्हणावं? मग अशा लोकांकडे तुकाराम महाराजांनी पाहिलं, बुवा आले दादोडी महाराजसोबत सप्त्याला आले, त्या ठिकाणी रामेश्वर या महाराजासोबत आपल्या सप्त्याला आले, आणि सप्त्याला येऊन लोक मोकार फिरायला लागले. तुकाराम महाराजांनी पाहिलं, मग तुकाराम महाराजांच्या मुखातून सहज शब्द निघले, आता तरी पुढे आची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. विठ्ठल महाराज, आयुष्य हा मानव जन्म सोपा आहे? दुर्लभ हो मानुष्योदी हो, सोपा आहे? 184 योनी फिरावं लागतात, मग कुठं मानव जन्म मिळतो? सहजासहजी मिळतो? बरं, 100च वर्षाचा आहे. याची गणना किती आपली? अल्प आयुष्य मानवले, मध्ये बालत्व पीडा काय भजनाशी उरले ते पायी
शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचं मनुष्याचं आयुष्य आहे आणि त्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण 50 वर्ष झोपतो ना. रात्र अर्धी, दिवस 12 घंट्याची रात्र आणि 12 घंट्याचा दिवस. त्यामध्ये रात्र काय करतो आपण? झोपीत घालतो. शतगणिले ते अर्धरात्र खाय. परत त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये मग ते बालत्व, पीडा, रोग, क्षय, बालपणामध्ये परमार्थ करण्याचा कळत नाही. दुखत असल्याच्या नंतर आपण काय कोणती माता नाही की आपल्याला ध्यानात येईल देव म्हणून. देव आहे आपल्या दुखण्यात पण ध्यानात येत नाही. मग ते बालत्व, पीडा, रोग, क्षय, पीडा होणार त्याला. परत त्याचं म्हातार पण येणार, त्याच्यामध्ये त्याला काही कळत नाही. मग इंद्रिय एकदा गळल्याच्या नंतर काहीच कळत नाही माणसाला. नाकमुख एकदा गळू लागलं यार विठ्ठल विठ्ठल बी म्हणता येत नाही, वारीला पण येता येत नाही. अशा प्रकारे शतगणिले ते मध्ये बाला तो पिढा रोग. मग काय भजनाशी उरले ते पाहिगा तो का कान्होबाराय म्हणतात. मग खाली भजनाला राहिलं काय तुझ्याकडं? काहीच राहिलं नाही. म्हणून राम राम स्मरा आधी म्हटले, नंतर बाकीचे काम करा. आधी काय करा? राम राम स्मरा. लग्नाला गेल्याच्या नंतर अक्षता टाकणं महत्वाचं असतं का जेवण करणं महत्वाचं असतं? काय महत्वाचं असतं? अक्षता टाकणं महत्वाचं असतं. पण माणसं लग्नाला गेल्याच्या नंतर काय महत्वाचं समजतात? जेवण महत्वाचं. जेवणावर लग्न ठरते. हे काय जेवावर काय लग्न केलं? जेवण नव्हतं. अरे तिथं लग्न झाले ते पाहिजे. वधूवराला आशीर्वाद देऊ द्यायचं ते दिलं सोडून आणि जेवणाचं बघतो. तसं आयुष्यामध्ये मनुष्य मानव जन्म घेतलाय त्यानं मानव योनीमध्ये. पण त्याचं ध्येय काय आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे मूळ बाजूलाच राहिलं. माणूस दुसऱ्याच कुटाण्याच्या मागे लागलेला आहे. म्हणजे नामजप हे म्हणून आधी राम राम स्मरा म्हटली, नंतर बाकीचे काय कुटाने करायचे तर करायचे. विठ्ठल विठ्ठल. बरं, हा आधीच अल्पायुष्य मानव देव. परत एक एक क्षणाचं याचं काय नाही हो, विश्वास नाही ना. क्षणभंगुर नाही बरबस, वारसावर सोडा माया आज. काही नसले मग पडेल पाळता, पुढे रोग आहे होता. क्षणभंगुर नाही बरबस, वारसावर सोडा माया आज. काही नसले मग पडेल पाळता, पुढे होता रोग आहे होता. एक क्षणाचा सुद्धा नाही. पाण्याचा बुडबुडा, पाण्यावर बुडबुडा आला बाबा, किती टाइम राहतो? लगेच फुटतो. मग काही चतुर माणसं काय करतील म्हणजे आम्ही निरम्याचं पाणी करू ना. त्याचा बुडबुडा थोडा जास्त वेळ राहतो शॅम्पूचा निरम्याचं. पण जास्त जरी राहिला तर किती वेळ राहतो? 10 सेकंद. तसा क्षण भंगुर नाही भरवसा. म्हणून सावध व्हा. संत सावध करतायत, सावध व्हा म्हणतायत. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जाग हो, जाग करतायत ना संत. म्हणून सावध करतायत. वारे सावध तोडा माया आशा, काही नचली मग गळा पडेल फासा. बरं, मग एकदा यमदूत आल्याच्या नंतर तिथं चलतंय का काही? आमदाराला फोन लावता येतो का? एखादी बार त्या टोल नाक्यावर जर गाडी गटली तर आपण आपल्या तालुक्याच्या आमदाराला फोन लावतो, साहेब आमची गाडी धरली जरा बोला बरं यांना. साहेब बोलले की सोडून देतात. पण तिथं काय तुमचा साहेब थोडी येणार यमाकडे? तिथं कुणाचंच काही चालत नाही. तिथं देव हस्तक्षेप करत नाही. काय उत्तर होतील, काय उत्तर देता होतील तू, काय उत्तर देता होतील, काय उत्तर देता होतील. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होतील तू, काय उत्तर देता होतील तू. पातके करिता आहे पुसता, काय उत्तर देता होतील तू, काय उत्तर देता. धन्यवाद धन्यवाद. एकदम असं मार्मिक असं बंदुकीच्या गोळीसारखं प्रमाण महाराजांनी दिलं. पातके करिता पुढे आहे पुसता. गाढवा इथं पाप करशील
नाथ महाराज म्हणतायत, नाथ महाराज गाढव नाही म्हणत, पण मग मी म्हणतो गाढव. गाढवा इथं पाप करशील पातके करिता, पण पुढं जर तुला कोणी विचारलं, पुढं कोणी विचारणारे? यम विचारणारे. वरती गेल्याच्या नंतर सगळा लेखा जमा असतो याच्याकडे. ते चित्रगुप्त बसलेला असतो, काढा याचं काय झालेलं आहे, कितीक बांध कोरले, कितीक पिकं चोरले, सगळं निघतं त्या चित्रगुप्ताकडं. सांग काय उत्तर देता होशील तू, त्या ठिकाणी काय उत्तर देणार तू? मग अनेक यातना यम करविल, आणि कोण सोडविल तिथे तुझला? कोणी सोडित नाही मग मित्र. आणि देवाने सोडावं एवढं आपलं पुण्य नसतं, म्हणून देवही तिथं सोडायला येत नाही, त्याला ते भोगूनच संपावं लागतं. मग नरकामध्ये काय असतो? मारिती, जोडीती, तोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. मारतात आणि झोडतात. झोडण्यामध्ये आणि मारण्यामध्ये काय फरक आहे? झोडण्यामध्ये आणि मारण्यामध्ये हा फरक आहे. मारणं सामान्य असतं, पण तुराट्या झोडीत असतात बघा आपण. आता ते मोठाले उपनेर निघले, त्यात ते पेंड्या सकट घालतात. पण आपल्या लहानपणी पण होतं. ह्या आज्याला चांगलं माहिती आहे, तुराट्या काय करीत असतात. पहिले दगड ठेवून मी पण जायचो, तुराट्या त्या भारा मिळायचा ना जाळायला, तुराट्या जोडायला लहानपणी जायचो. त्याला जोडणं म्हणतात, म्हणजे दगडावर आपटीतात त्या तुराट्या, त्याला जोडणं म्हणतात. मग त्या नाही त्या यमाशी करुणा, त्याला करुणा येत नाही महाराज, त्याला दया नसते. दया असते पण पुण्यवानाची असते, पापेची नाही. आणि पापेची दया जर करत असेल तर ते यम कसला? कारण तो धर्माचार्य खरा. धर्म कशाला म्हणतात? यमधर्म. त्याचं नावच यमधर्म आहे. त्याच्याकडे सुट्टी नाही, त्याच्याकडे वशिले लागत नाही, त्याच्याकडे वशिलाच चलत नाही कोणता. इकडे चालतात आमदारा खासदाराचे वशिले, भरपूर सगळं काही चालतं, पण तिथं काय वशिला चलत नाही. मग बाहेर गाडी तिकुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धन्या. एखाद्या शेतामध्ये एखादं जनावर घुसलं, त्या जनावराला तो शेतकरी त्याचं चांगलं असे एवढं निसर्गी झालेले त्या कठाळ्यानं जर खाल्ली, तुमच्याकडे काय म्हणतात? कटाळ्याचं म्हणतात. त्या कटाळ्याने खाल्ल्याच्या नंतर तो काय दया करतो कटाळ्याची? दोन्ही हाताने काठीच्या झोपाट्या घालतो. तसं ओढाळ सापडे जैसे धन्या, तसं हाणतो यम. खूप हाणतात, खूप मारतात. म्हणून तुकाराम महाराज सावध करतात, नका करू नाश आयुष्याचा विठ्ठल विठ्ठल. लोक ऐकायलाच गेले. एवढं तुकाराम महाराज ओरडू ओरडू सांगा लागले, लोक ऐकायला गेले. तुकाराम महाराजांनी शिव्या दिल्या. महाराज नाम नवदी ज्याची वाचा तो लेख दो बापाचा, तो एकाचा नाही. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव नाही, तो एका बापाचं नाही म्हटले तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हटले, आपलं काय खिशातलं थोडी. तुकाराम महाराज म्हटले काय? तो दोन बापाचा आहे. विठाला 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 विठाला. जगामध्ये 8 प्रकारचे आश्चर्य सांगितले, 7 प्रकारचे आश्चर्य सांगितले, पण व्यावहारिक सांगितले. नारद महर्षीनं सगळ्यात मोठा आश्चर्य मानलेला आहे की एवढा देवदुर्लभ मनुष्यदेह आपल्याला प्राप्त झाला, आणि हा मनुष्यदेह प्राप्त झाला, आपल्या मुखामध्ये देवाने जीभ दिली, ती आपल्या आधीने. आपल्या हातात आहे का नाही विठ्ठल विठ्ठल म्हणणं? आपल्या हातात आहे. तरी सुद्धा जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसेल तर याच्यापेक्षा जगामध्ये दुसरा मोठा आश्चर्य नाही. नारद महर्षी सांगतात, सुलभम भगवान नाम जिव्हाच्या वशवर्तिनी तथापि नरकम यांती किमाश्चर्य मत परम. जगात याच्यापेक्षा मोठा दुसरा आश्चर्यच नाही. आश्चर्य करतात नारद महर्षी. आपल्याला दुसऱ्याच गोष्टीचे आश्चर्य होतात. पोराला 6 बोट, काय आश्चर्य हो. जन्मातच पोराला 6 बोट झाली, मोठा आश्चर्य. अरे सगळ्यात मोठा आश्चर्य गाढवा आपली बुद्धी तपासून पाहा ना, कोणता आश्चर्य? सगळ्यात मोठा आश्चर्य नामस्मरणच करत नाही आपण. कलियुगामध्ये उद्धारत कलियुगी माझे करावे कीर्तन, तेजे नारायण देईल भेटी, भक्तिपंथ बहु सोपा. कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीनं घडी हे साधन. कळी काळामध्ये दुसरं काय साधन सांगितलेलं नाही. जप तपानुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यमनियम नलगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. किंवा अष्टांग योगेन सिनिजे
ये मने मनी रोधन कीजे न राया वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे गाता वाता श्रवणी आई कीजे रया. माऊली ज्ञानोबा एवढे मोठे योगी ते माऊली ज्ञानोबा सांगतात ना अष्टांग योगी नसतीने नागिनी उत्साही नवईद्वारे निरोधून नारी त्रया माझी सुषुम्ना संचरण न साधू हा मार्गाईसी बोलती मुनिजन नर हरिचिंतने हरनिसे मुक्ती स्थान ओम नमो भगवते वासुदेवाया. माऊली ज्ञानोबा सांगतात सगळ्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. आता कळी काळामध्ये दुसरं साधनच नाही पण आपण ते करत नाही. मग आपण मूर्ख आहेत, नालायक आहेत, ना समज आहेत, काहीच कळत नाही आपल्याला. कलियुगामध्ये संत आरडून आरडून मेले. आमचे बाबा शा देऊन सांगतात राऊत बाबा शिव्या देऊन सांगतात तू भजन करा कीर्तन करा, कीर्तनामध्ये या, टाळ्या वाजवा, गजर करा, नामस्मरण करा. तर ते झाले ते संत झाले होऊन गेले पण आता ते सुद्धा आरडून सांगून त्यांचं आयुष्य निघून गेलं. नाही करीत माणसं भजन. मग याला आयुष्याचा नाश करणंच म्हणतात. मग तुकाराम महाराज तेच तर सांगतात नका करू नाश आयुष्याचा. लोक सांगणार तुकाराम महाराजांनी हात जोडले कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नाथ महाराजांचा आहे. कानुबाराय म्हणे विनवितो सकळ जना कर जोडून थोर राहना दान तुली द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणा का. संतांनी किती बार सांगितलं नामस्मरण करा, हात जोडून सांगितलं, हकारून सांगितलं का नाम घेता राहू नका, शिव्या देऊन सांगितलं. संताला कळलं की आता हे असं ऐकणार नाही. मग संतांनी दंडवत घालून तुकाराम महाराज सांगतायत अभंगाच्या दुसऱ्या चरणात सप्त्याला सगळे लोक आले. तुमचे लोक महाराजांनी सांगून सुद्धा पंढरपूरमध्ये फिरायला लागले. परत तुकाराम महाराजांनी पाहिलं. मग तुकाराम महाराजांनी तुम्हाला शिव्या दिल्या. तुकाराम महाराजांनी तुमचे पायही धरले. तुकाराम महाराजांनी तुम्हाला उरडू सांगितलं ऐका ना. मग तुकाराम महाराजांनी पुन्हा तुमच्या काय केली प्रार्थना केली आणि तुमच्या पायावर दंडवत घातलं. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. पण तरी पण काय लोक आलेच नाहीत. विठाल विठाल सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर या अभंगामध्ये 2 त्याचे मार्ग सांगितले, उपाय सांगितले. आपुलाले चित्त शुद्ध करा. तुम्हाला भगवंत जर प्राप्त करायचा असेल तर पहिल्यांदा चित्त शुद्ध करावं लागेल. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. एखादी रूम आहे, एखादी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये घाण पडलेली आहे. तुम्ही तरी त्या जाऊन बसतान का रूममध्ये? बसतान काय बारके बसते का? हां तू काय करशील तिथं आधी? साफसफाई करशील ना. मग जरा आरामात बसशील आहे का नाही. मग देवाला चित्तामध्ये धरायचं म्हणल्याच्या नंतर मग चित्त काय करावं लागेल? आधी साफसुथरं करावं लागेल का नाही.
मग तुम्ही म्हणता ना आमचं चित्त काय मळलेलं आहे काय, आणि चित्त काय मळण्याची गोष्ट आहे का? विठ्ठल आपलं चित्त मळलेलं आहे, आणि चित्त ही मळण्याचीच वस्तू आहे. मळलेलं आहे आपलं चित्त, विषयानं मळलेलं आहे, विकाराने मळलेलं आहे. याच्यावर अनेक प्रकारचे विकार आहेत, अनेक प्रकारचे विषय आहेत. पंचविषय सांगितलेले, शब्द स्पर्श रस रूप रस गंध, असे 5 प्रकारचे विषय. आणि या विषयामध्ये आपलं चित्त रंगलेलं आहे. कुणाचं चित्त सत्तेच्या विषयामध्ये रंगलेलं असेल, कुणाचं पैशाच्या विषयामध्ये रंगलेलं असेल, कुणाचं चित्त कुठं रंगलेलं, तर कुणाचं चित्त कुठं रंगलेलं आहे. आता काहीचं चित्त या ठिकाणी कीर्तनात बसण्यात रंगलेलं आहे, तर काहीचं चित्त हिंडण्यामध्ये रंगलेलं आहे. गेले ते हिंडायला, मग हिंडायला जाणं हा विषयच आहे. विषय 2 प्रकारचे आहेत, एक परमार्थिक विषय, व्यावहारिक विषय. कीर्तन ऐकणं हा बी एक विषयच आहे, आणि हिंडायला जाणं हा पण एक विषय आहे. पण काही विषय चांगले असतात आणि काही विषय घाण असतात. काही चांगले आणि काही घाण. फिरायला जाणं विषय चांगला आहे, पण कीर्तन सोडून फिरायला जाणं विषय खराब आहे. पंढरपूरमध्ये फिरलात तुम्ही यज्ञ पावला पावली. पंढरपूरमध्ये जर फिरलात, अरे पंढरपूरमध्ये फिरल्यावर यज्ञ पावला पावली याच्यात नवल नाही. गावापासून जर वारीला जरी निघलो, वाटचाल जर करता करता नामस्मरण केलं ना, तर यज्ञ पावला पावली. पण कसं हो? नाम घेताना आपल्या दुसऱ्याच गावातल्या गप्पा चालत असतात. बरं, म्हातारे माणसं सुद्धा गप्पा आणतात आपल्या दिंडीत, बाबांच्या दिंडीत पण सगळे म्हातारे लोक असतात, ते सुद्धा नामस्मरण करत नाहीत आणि गप्पा मारतात. मग अशा प्रकारे जर गप्पा मारत चालत असेल तर त्याला दिंडी घडेल का? नाही घडू शकत. संतांनी दिंडी वेगळी सांगितलेली. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. टाळी वाजायची सांगितली, मुखामध्ये गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा. पण आपण खात जागा, खात जागा. नुसतं खायला पोळतात महाराज. वारीमध्ये सुद्धा चांगले पदार्थ असतात. मस्त महाराज लोक दिंडीत चांगलं खायला करतात, तरी पण चहाच्या स्टॉलवर जाय, पोह्याच्या स्टॉलवर जाय. असं केल्याच्या नंतर चित्तशुद्ध होईल साधने? होऊ शकतं चित्तशुद्ध? नाही होऊ शकत. माझी जीवेची आवडी पंढरपुरा नेन गोडी, पांडुरंगी मन रंगले. कुणी अनुकरण करावं दिंडीचं? माऊली ज्ञानोबा आहे ना, अनुकरण करावं. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. कुणी सांगितलं? नाथ महाराजांनी सांगितलं. इकडं जर निघलो तर यज्ञ पावला पावली. इतकं श्रेष्ठ आहे पंढरपूर. इथं एक सिद्ध दिलेल्या अन्न कोटी कुळ उधरते. कोटी कुळ एक शीत जर भाताचा अन्नदान जर केलं पंढरपुरात तीर्थक्षेत्रामध्ये, कोटी कुळ उद्धरतात. पण या ठिकाणी एक जर पाप केलं तर कोटी कुळ नरकात पण जातात. विठ्ठल विठ्ठल. मग आता इथं एवढ्या मोठ्या धामाला येऊन जर फिरत असतील, मग विषयात रंगलेलं नाही का चित्त? याला चित्त विषयात रंगलेलं म्हणतात. आणि जे विषयात रंगलेलं असतं, एखादी भिंत असती गुटक्याच्या थुंकीनं ते थुकून थुकून रंगलेली असते, तसं चित्त विषयाने आपलं रंगलेलं असतं. विषयरूपी थुंकी लागलेली चित्तावर, रंगलेलं आहे, मळलेलं आहे. ती भिंत कलर मारल्यावरच चांगली दिसते, स्वच्छ दिसते. तसं चित्त. आणि मग तिथं माणूस जाऊन उभा राहतो बरं का, नाही तर राहत नाही. तसं भगवंताला जर चित्तामध्ये आणायचं असेल तर विषयाचा जो थुंका तिथं लागलेला आहे, जो रंग लागलेला आहे, पुसून टाकावं लागेल, धुवून टाकावं लागेल. त्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतात आणि मग भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास करतो. मग त्याच्यामुळं तर संतांना देव कळलेला असतो ना, आपल्याला कळलेला नसतो. कारण देव आपल्यातही आहे आणि देव संतांमध्येही आहे. मग संतांना देव कळतो बुवा स्वतःमधला, मग आपल्याला का कळत नाही? त्यांचं त्यांनी अंतःकरण धुवून काढलेलं असतं, पण आपण आपलं अंतःकरण धुतलेलं नसतं. म्हणून ह्या गोष्टी घडतात.
मग या दोन मार्ग सांगितलेले. दुसरा मार्ग कोणता आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. हित जर करून घ्यायचं असेल तर तुम्हाला देवाचं चिंतन करावं लागेल. चिंतन वेगळं आणि नामस्मरण वेगळं. नामस्मरण म्हणजे मुखानं काय करायचं? विठ्ठल 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 विठ्ठल, हरी 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 हरी, राम 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 राम, हे नामस्मरण. हे नामस्मरण आहे. पण असं म्हणता म्हणता त्या सावळ्या पांडुरंगाची मूर्ती आपल्या डोळ्यापुढे आणून म्हणणं, बाकीकडे चित्त दुसरीकडे जाऊ द्यायचं नाही, याला चिंतन म्हणतात. हित ते करावे. जर हित करून घ्यायचं असेल तर चिंतन करा देवाचं. करून या मन एकविध. चिंतन करा, पण कसं करा? एकविध मन करायचं. मन इकडं तिकडं नाही जाऊ द्यायचं. हे मन लय चंचल आहे ना. तुका म्हणे बहुत चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. याला कुठं चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम. अर्जुनासारख्यानं म्हणावं. कोणता अर्जुन? ज्यानं द्रोणाचार्याने परीक्षा घेतल्याच्या नंतर सगळे, कुणी सांगायचं मला फांदी दिसते, कुणी सांगायचं मला पोपट दिसतो, कुणी सांगायचं मला फळ दिसतंय, पोपट दिसतो, असं वेगवेगळं सांगायचं. पण त्या अर्जुनाने सांगितलं मला फक्त पोपटाचा डोळाच दिसतो. किती एकाग्र मन त्या अर्जुनाचं? फक्त डोळाच दिसत होता निशाणा साधायला. त्या अर्जुनानं म्हणावं चंचलम ही मन कृष्ण. ज्यावेळेस दिव्य अस्त्र प्राप्त करण्याकरता अर्जुन इंद्राच्या दरबारामध्ये गेला, अमरावतीला गेल्याच्या नंतर ती अप्सरा अर्जुनाच्या रूपावर वाळली आणि तिनं अर्जुनाकडे इच्छा, आपली मागितली इच्छा माझी पूर्ण कर. पण तिला सुद्धा अर्जुनाने काम विकारात न पळता काय म्हटला? आई, इतकं ज्याचं मन एकाग्र आहे त्या अर्जुनानं म्हणावं चंचलम हे मन कृष्ण. इतकं मन चंचल. म्हणून सांगतात करून या मन एकविध. हे मन इकडं तिकडं न दुसरीकडे घालता याला फक्त देवाच्या चिंतनामध्ये बसायचं. पण याचा अभ्यास करावा लागतो. लगेच मग मन थोडी असं लगेच बसत असते एका जागेवर, नाही बसत. पळू द्या की. अगोदर बसले ना तुम्ही नवीन नवीन चिंतन करायला, पळू द्या मनाला. किती पळायचं तर दम्मादम्माने एक दिवस 1 मिनिट लागेल, दुसऱ्या दिवशी 5 मिनिटं एका जागेवर राहील. असा अभ्यास करता करता एक दिवस असा येईल की 24 घंटे मन पळणारच नाही. भगवंताचं फक्त नामस्मरणच करेल, नाही पळत. मग अभ्यास केल्याच्या नंतर रोज जर थोडं 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 विष घेतलं तर माणसात विष पचायची ही शक्ती येते. आचार्य चाणक्य चंद्रगुप्ताला रोज थोडं थोडं विष द्यायचे. मग ज्यावेळेस चंद्रगुप्तावर विष प्रयोग झाला त्यावेळेस त्या विषाचा काही परिणाम झालाच नाही चंद्रगुप्तावर. का? कारण आचार्य रोज जेवणामध्ये त्यांना काय केले? चाणक्य रोज थोडं थोडं विष द्यायचं. तसं रोज थोडा थोडा जर अभ्यास केला तर मन एकाग्र होतं ना. मग अशा प्रकारे एकविध मन करून तुम्ही हित जर करायचं असेल तर देवाचं चिंतन करा. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हटले, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुम्हाला काय जास्त शिकवायची गरज नाही, व्यवहारामध्ये तर तुम्ही हुशारच आहात. मग लाभ कशाला म्हणतात? व्यापार कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये लाभ होतो त्याला व्यापार. तो व्यापार फायद्याचा कोणता आहे? लाभ झाला पाहिजे ना, तर तो फायद्याचा व्यापार आहे. नाही तर 150 रुपयाची गोष्ट आणायची 100 रुपयाला विकायची. फायदा आहे का? नाही फायदा. पण मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर, या मनुष्य जन्माचा व्यापार केल्याच्या नंतर माणसानं थोडासा काय केला पाहिजे? टाळा करायला पाहिजे. कारण तुका म्हणे टाळा नाही त्याची आव कळा. पण संत सांगतात ना, हरि का भजन करो हरि हे तुम्हारा, हरि के भजन बिना नाही गुजारा, हरि का भजन करो हरि हे तुम्हारा. का सांगतात? टाळा करा सांगतात ना. भाई हुशार रहना बे, खुदा का नाम जपनाबे. संत जागोजागी आपल्याला टाळा करायचा सांगतात, नामस्मरण करायचं सांगतात. मग नामस्मरण करणं हा जो व्यापार आहे हा आपल्या लाभाचा आहे. दुसरा व्यापार आपल्या लाभाचा नाहीये. म्हणून तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावं. आता याच्या पुढे तुम्हाला शिकवण्याची आमची काय, तुम्हाला पारमार्थिक गोष्ट शिकवण्याची गरज आहे बुवा. तुम्हाला लाभ तोटा जर येतो, व्यावहारिक गोष्ट शिकवण्याची गरज नाही. मग व्यापार कशाला म्हणतात? ज्यामध्ये लाभ होतो त्याला व्यापार म्हणतात. अशा प्रकारे सगळ्यांच्या पाया माझी दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा विढोबार कुमाई. कुमाई
जेवढं पळता येतं तेवढं पळायचं बुवा. आता कसं असतंय 4 प्रकारचं कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर 4 प्रकारच्या पुण्याच्या वाटण्या होतात. जेथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे. अन्न जर सेवन केलं तर एक चक्कूर हिस्सा पुण्याचा गेला. बुक्का लावू नये, भाळा माळा घालू नये गळा, हे जर केलं दुसरा हिस्सा गेला कीर्तनाचा. तट्टा वृषभाचे जाणं, तृण मागू नये जाणं. जर आपण पैसे मागितले कीर्तनाचे पैसे मागण्यावर नालायक असतात, पण मागितलेच चतकुर हिस्सा गेला. रातापैकी फक्त चतकुर हिस्सा राहिला. नरक खतरनाक आहे. तो का म्हणे द्रवी देती घेती ती नरका जाते. जर तो कीर्तनाचे पैसे मागत असेल तर तो काय, तो नरकाला जातो. कीर्तनाचे पैसे मागत असेल. आमच्या बाबाचं प्रीती म्हणजे हा अभंगच आमच्या बाबाचं प्रीत वाक्य आहे, राऊत बाबा. म्हणून आता काय, लांब लांब गेल्यावर तिथं जेवण तर करावंच लागतं. जेवण करावंच लागतं ना. चतकुर हिस्साचं पुण्य आपलं आधीच जातंय. बाकीच्या 3 हिस्साचं पुण्य कशाला जाऊन द्यायचं. तट्टा वृषभाचे दाना सांगितलं की मग तट्टात वृषभ त्यावेळेस बैल होते, घोडे होते, मग त्यांना गवत मागायचं नाही सांगितलं बाबा. मग त्यांचं डिझेल ते होतं, पण आता आपल्या गाडीचं डिझेल दुसरं आहे ना. म्हणून ते चतकुर हिस्साचं पुण्य गेलं, म्हणजे अर्ध पुण्य गेलं. मग हे करून आणि आणखीन पैसे मागून कशाला अर्ध पुण्य घालायचं. अर्ध पुण्य घालू नये. म्हणून या अभंगावर माणसानं चालायला पाहिजे. ज्याला चालता येईल, जेवढे नियम पाळता येतील तेवढे पाळायला पाहिजे. नका का सोडी ना कीर्तनाचे पैसे मागून नाही घ्यायला पाहिजे. दगडापेक्षा इट कर मऊ असं या न्यायानं थोडंसं माणसानं चालायला पाहिजे. म्हणून बाबाचं काहीतरी असावं, आपण त्यांचं शिष्य आहे म्हणून हे सोडलं, पैसे पण सोडले. मग या गोष्टी करायला पाहिजे. म्हणून मी मुद्दाम 5 मिनिटं सांगतोय, कारण आपलं काम आहे सांगणं. आता ज्यांना मागत नाहीत ना ते बिचारे चांगले, त्यांना परमार्थ कळतो. जे मागत नाही ते बोली करत नसतील म्हणल्यावर त्यांच्या ठिकाणी थोडा परमार्थ टिकून येईल. पण जे बोली करीत असतील ते हरामखोर आहेत बाबाच्या भाषेमध्ये, नालायकी. आणि आपण त्यांना हरामखोर म्हणणं योग्य आहे. आणि जर एखादा जर म्हणत असं बाबा तू काय कसं काय हरामखोर म्हणतो, त्याला म्हणतो तू पैसे घेतो का, ते म्हणतो तू पण हरामखोरी. तू आम्हाला विचारतो तू पैसे घेतो आणि तू आम्हाला विचारतो तू कसं काय असं म्हटला. मग या मुस्कडात मारायला पाहिजे. काय द्यायचं नाही कोणाला, द्यायचे खड्याला दिसेल मुस्कडात, काय होत नाही. मग जे मागून घेत नाही ते बिचारे चांगले, पण जे मागून घेत असतील ते नालायकाचे. मग सांगत असतो मी असं. मग जशी सेवा झाली असन भगवंताच्या चरणी अर्पण करू. याच ठिकाणी सेवेला पूर्ण विनंती. ज्ञानेश्वर